Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study unit number 3, it is fire safety. Weightage of this unit is 12 marks. The course outcome of this unit is propose the fire safety requirements for multi-storied building. तर हा चॅप्टर स्टडी केल्यानंतर तर कोर्स आउटकम म्हणजे आपल्याला काय ज्ञान मिळेल, स्टुडंट्सना काय ज्ञान मिळेल, दॅट इज प्रपोज द फायर सेफ्टी रिक्वायरमेंट्स फॉर मल्टी स्टोरीड बिल्डिंग. तर त्या मल्टी स्टोरीड बिल्डिंगला कोणती फायर सेफ्टी सिस्टीम ॲप्लाय करायची हे आपल्याला ज्ञान या युनिटमध्ये मिळेल. दॅट इज द कोर्स आउटकम. देन इम्पॉर्टंट दॅट इज फायर ट्रायंगल. तर हा फायर ट्रायंगल एक महत्त्वाचा पार्ट आहे. सुरुवातीला आपण फायर ट्रायंगल किंवा फायर का होतो हे पाहायचं आहे. तर फायर ट्रायंगल्स आर कंबशन ट्रायंगल इज 3 components needed to ignite or sustain a fire. तर आग लागण्यासाठी 3 महत्त्वाचे कंपोनंट्सची गरज आहे. The 3 ingredients of fire triangle are एक heat, next fuel and oxygen. These 3 components must be present to take a fire. तर आग लागण्यासाठी ह्या 3 कॉम्पोनंट्स हे 3 महत्त्वाचे आहेत. एक हीट, नेक्स्ट फ्युएल अँड ऑक्सिजन. सो दिस इज कॉल्ड अ फायर ट्रायंगल. तर आग लागण्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी म्हणजे एक फ्युएल पाहिजे, हीट पाहिजे, आणखी ऑक्सिजन पाहिजे. या तिन्हीपैकी एखादा कॉम्पोनंट जरी ॲब्सेंट असेल तर त्या प्लेसला, त्या जागेला आग लागत नाही किंवा फायर टेक्स प्लेस होत नाही. मग तर हे वर्किंग कसं होतं, if just one of these components is removed, the fire of triangle will collapse and the fire will extinguish. जर आग लागली असेल तर ह्या तिन्हीपैकी एक कॉम्पोनंट जरी आपण रिमूव्ह केला तर ती आग विझली जाते. तर आता याच्यामध्ये काय असतं बघा, ऑक्सिजन, हीट, आणखीन फ्युएल. जर समजा फ्युएल म्हणजे काय, पेट्रोल आहे. तर पेट्रोलच्या जवळ आपण एखादा पेटती वस्तू म्हणजेच हीट घेतली, नेली, तर पेट्रोल लगेच पेट घेतं. पण तिथं जर ऑक्सिजनची ॲब्सेन्सी असेल तर पेट्रोल पेट घेणार नाही. म्हणजे हे तिन्ही गोष्टी, ऑक्सिजन, फ्युएल आणि हीट, ह्या तिन्ही गोष्टी ॲट अ टाईम एकत्र येतील, त्याच वेळी आग लागणार. समजा फ्युएल आहे, पेट्रोल आहे आणि ऑक्सिजन पण प्रेझेंट आहे, तिथं हीट नसेल, बरोबर, आपण उघड्यावर पेट्रोल ठेवलं तर लगेच पेट घेतं का, नाही. हवेत ऑक्सिजन असतो, फ्युएल पण पेट्रोल आहे, पण ते पेट घेत नाही. का, कारण ते पेटवण्यासाठी, इग्नाईट करण्यासाठी तिथं हीट पाहिजे, आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हीट आली तर पेट्रोल लगेच पेट घेतं. हा दिस इज अ फर्स्ट पॉइंट, इट इज 3.1 फायर प्रोटेक्शन रिक्वायरमेंट्स फॉर मल्टी स्टोरीड बिल्डिंग. In any multi-storied building, fire hazard is a major problem in general. For office buildings, it is essential to provide space for keeping firefighting equipment at all floors. तर मल्टी स्टोरीड बिल्डिंगमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे की आग लागणं हा मेजर प्रॉब्लेम आहे, आणि हा कंट्रोल करण्यासाठी किंवा विझवण्यासाठी फायर फायटिंग इक्विपमेंट प्रत्येक फ्लोअरवरती प्रोव्हाइड केलेले असतात. इन रिसेंट इयर्स मेनी ॲक्सिडेंट्स ऑकर्ड इन ऑफिस बिल्डिंग मेनली ड्यू टू लॅक ऑफ फॅसिलिटीज अवेलेबल फॉर फायर फायटिंग. अलीकडं बरेच ॲक्सिडेंट आग लागण्याचे झालेले आहेत हे ऑफिस बिल्डिंगमध्ये. तर हे कशामुळे झाले आहेत, तर लॅक ऑफ फॅसिलिटीज. त्या ऑफिसमध्ये ह्या फॅसिलिटीज, फायर फायटिंगच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या नसल्यामुळं. देर आर बायलॉज फॉर मेकिंग बिल्डिंग्स टू हॅव मोर रेजिस्टन्स फॉर फायर हॅझार्ड. आता बिल्डिंग ही फायर हॅझार्डला रेजिस्ट करण्यासाठी बरेच बायलॉज आहेत, बट दे आर नेवर स्ट्रिक्टली अडेअर. तर हे कायदे आहेत पण ते स्ट्रिक्टली पाळले. फायर हायड्रंट्स should be provided in compound of the building
and in addition one indoor hydrant should be provided of each floor of multi-storied office building wherever possible. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फायर हायड्रंट्स प्रत्येक बिल्डिंगच्या साईडला कंपाऊंडमध्ये अशा प्रकारचे हे फायर हायड्रंट्स बसवले जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक फ्लोअरवर सुद्धा शक्य असेल तर अशा प्रकारचे फायर हायड्रंट्स बसवले असतात की ज्यावेळी आग लागेल तेव्हा हा फायर हायड्रंट चालू केला की याच्यातून पाणी स्प्रेड करता येईल. फायर हायड्रंट शुड बी सेंट्रली लोकेटेड. तर हे फायर हायड्रंट्स जे बसवले जातात ते तो सेंट्रल बिल्डिंगच्या सेंट्रलला कंपाऊंडमध्ये लोकेट केलं तर बिल्डिंगच्या दोन्ही साईडला आपल्याला पाणी हे स्प्रे करता येतं. ऑटोमॅटिक फायर अलार्म सिस्टीम्स आर ऑल्सो नेसेसरी टू इन्श्युअर दॅट पर्सन्स residing in that building have every opportunity of arranging prompt, orderly and safe evacuation of the population concerned. ज्या बिल्डिंग मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात तर या बिल्डिंगमध्ये फायर अलार्म सिस्टीम बसवलेली असते. ती ॲटोमॅटिक असते किंवा मॅन्युअली ऑपरेटेड असते. तर यामुळे काय होतं, बिल्डिंगमध्ये कोणत्याही पोर्शनमध्ये आग लागली तर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना फायर अलार्ममुळं बरोबर फायर अलार्ममुळं इंडिकेशन मिळतं की आपल्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागलेली आहे आणि आपण लवकरात लवकर बिल्डिंग खाली केली पाहिजे. तर त्यासाठी बिल्डिंगमध्ये हे ॲटोमॅटिक फायर अलार्म सिस्टम फॉलोइंग फायर फायटिंग इक्विपमेंट्स आर यूज. तर बिल्डिंगमध्ये हे फायर फायटिंग इक्विपमेंट्स कुठले कुठले वापरले जातात. द इक्विपमेंट्स निडेड डिपेंड्स ऑन द बिल्डिंग हाईट. जे काय फायर फायटिंगसाठी इक्विपमेंट्स आपण वापरणार ते कशावर अवलंबून असणार, बिल्डिंगची हाईट काय आहे, द ऑक्युपन्सी बिल्डिंगमध्ये किती लोक राहतात, डिस्टन्स फ्रॉम रोड बिल्डिंग रोडपासून किती अंतरावर आहे, नियर बाय ओपन स्पेस बिल्डिंगच्या सभोवती ओपन स्पेस आहे का, अँड डिस्टन्स फ्रॉम मेन गेटपासून बिल्डिंग किती आतमध्ये आहे. हाय राईज आर अ बिगर रिस्क ॲज हाईट डिलेज क्विक एक्झिट अँड इट्स हार्डर फॉर फायरमन टू ॲसेस अप्पर फ्लोअर्स. ज्या हाय राईज बिल्डिंग असतात या बिल्डिंगमध्ये फार मोठी रिस्क असते की इतक्या उंचावरून बिल्डिंग लगेच खाली करणं, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पब्लिकला किंवा लोकांना बाहेर बिल्डिंगच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्यावेळी आपण लिफ्टचा वापर करू शकत नाही, स्टेअर केसमधूनच बाहेर जायचं असतं, त्यामुळे हा वेळ लागतो. त्याचप्रमाणे जे फायर फायटर सिस्टीमचे जे लोक आहेत त्यांना पण इतक्या उंचावर जाणं आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये अडचणी येतात. सम ऑफ द इक्विपमेंट्स निडेड आर. तर हे आग विझवण्यासाठी काही इक्विपमेंट्स लागतात ते पाहतोय आपण. तर फायर आर स्मोक डिटेक्टर्स. बिल्डिंगमध्ये आग लागल्या जस्ट आग लागल्याबरोबर त्याच्यापासून निघणारा धूर आहे त्या धुरामुळे काही डिटेक्टर्स बसवले असतात की लगेच इंडिकेशन कंट्रोल रूमला देतात की आपल्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागलेली आहे. त्यानंतर मॅन्युअल अलाराम. आता ऑटोमॅटिक अलाराम किंवा मॅन्युअल अलाराम हे बिल्डिंगमध्ये बसवले जातात. देन एक्सटिंग्विशर्स. आग विझवण्यासाठी जे इक्विपमेंट असतात छोटे छोटे एक्सटिंग्विशर फायर एक्सटिंग्विशर्स बिल्डिंगमध्ये बसवले पाहिजेत. देन ड्राय किंवा वेट रायझर्स. हे पाईपलाईन असते किंवा डाऊन कमर्स. दिस आर द पाईप्स दॅट सप्लाय वॉटर टू स्प्रिंकलर्स. बिल्डिंगमध्ये स्प्रिंकलर्स बसवले असतात त्यांना सप्लाय करणारी पाईप असेल ती ड्राय किंवा वेट हे दोन्ही सिस्टीम्स आहेत ते आपण पुढं पाहणार आहेत. देन प्रोव्हाइड स्प्रिंकलर्स. ऑटोमॅटिक स्प्रिंकलर्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर फायर फायटिंग पर्पज. देन वॉटर टँक पाणी स्टोरेज केलं जातं बिलो द ग्राउंड किंवा अबव द बिल्डिंग. तर हे पाणी फक्त फायर फायटिंगसाठीच वापरलं जातं, ते इतर कुठच्याही पर्पजला वापरलं जात नाही. देन फायर पंप्स, बूस्टर पंप्स, होस रील. फायरसाठी किंवा पाणी स्प्रे करण्यासाठी वेगळे पंप्स बिल्डिंगमध्ये बसवलेले असतात. त्याचप्रमाणे होस रील जी पाईपची पाण्याची पाईप असते किंवा फर्स्ट एड बॉक्स. दीज आर द फायर फायटिंग इक्विपमेंट्स प्रोव्हाइडेड इन द. नेक्स्ट पॉईंट दॅट इज कॉजेस ऑफ फायर इन बिल्डिंग. त्या बिल्डिंगमध्ये जी आग लागते त्यासाठी काय काय कारणं आहेत, रिझन्स ते आपण पाहतो. द कॉजेस
of various types of fire hazards are described in detail. The electrical hazards, डॅमेज्ड वायरिंग, तर इलेक्ट्रिकलचं जे वायरिंग आहे ते डॅमेज झालेलं असेल, डॅमेज्ड प्लग, डॅम्प ऑर वेट वायर्स, ओव्हरलोड मोटर्स, जी मोटर वापरून ती ओव्हरलोड असेल, ब्रोकन स्विचेस, आउटलेट्स ऑर सॉकेट्स, प्रॉब्लेम्स विथ लाइटनिंग फिक्चर्स, फॉल्टी हिटिंग एलिमेंट्स, आपल्याकडे जे आपण पाणी गरम करण्यासाठी जे हीटर वापरतो ते फॉल्टी असतील, ओव्हरलोडेड सर्किट्स, आपल्या बिल्डिंग जे सर्किट्स आहे ते ओव्हरलोडेड झाले असेल, लिक्विड्स नियर कॉम्प्युटर्स, आपल्या कॉम्प्युटरच्या जवळ आपण काही लिक्विड्स ठेवले असतील आणि ते कॉम्प्युटरवर पडले, तर कॉम्प्युटर्स विदाऊट सर्ज प्रोटेक्टर्स, तर हा कॉम्प्युटर तुमचा प्रोटेक्टेड नसेल तर अशा प्रकारच्या ज्या फॉल्टी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समुळं आग लागते, दॅट इज द इलेक्ट्रिकल हजार्ड्स. नेक्स्ट कॉज आहे हाऊसकीपिंग हजार्ड्स. The pile of scraps, waste materials and trash, sawdust, metal or plastic powder that can form explosive mixture with air. आपण जे काही वेस्ट मटेरियल ठेवलेलं आहे, सॉडस्ट आहे, प्लास्टिक पावडर आहे, बरोबर, तर हे याच्यामुळं पण बिल्डिंगमध्ये आग लागू शकते. ऑब्स्ट्रक्टेड अलाइज, ब्लॉक्ड इमर्जन्सी एक्झिट, अचानक आपल्याला बाहेर जाण्यासाठी जे आपण एक्झिट ठेवली असते तिथंच काहीतरी मटेरियल ठेवलेलं आहे, बरोबर. मटेरियल कवरिंग ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स, जे फायर एक्सटिंग्विशर्स आपण बिल्डिंगमध्ये बसवलेले असतात त्याच्यावरती काही कवरिंग टाकलेलं असेल, बरोबर, दॅट इज बॅड हाऊसकीपिंग. एक्झिट साईन्स, जे बिल्डिंगमध्ये आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी आपण साईन्स ठेवतो ते आपण ब्लॉक केलेलं आहे, दॅट इज द बॅड हाऊसकीपिंग. अलाराम्स असतील बिल्डिंगमध्ये आग लागल्याच्या नंतर जे इंडिकेशनसाठी अलाराम ठेवलेले आहेत ते प्रॉपर नाहीत. ब्लॉक्ड स्प्रिंकलर हेड्स, बिल्डिंगमध्ये आपण स्प्रिंकलर्स बसवलेले आहेत पण ते ब्लॉक केलेले असतील, तर दॅट इज द बॅड हाऊसकीपिंग. सो दॅट इज द अनदर causes of fire in building. Next, friction hazards. The hot bearings, misaligned or broken machine pans, choking or jamming materials, poor adjustment of moving pans, inadequate lubricants. म्हणजे फायर फ्रिक्शन हजार्ड्स, म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये हे फ्रिक्शन हजार्ड्स मॅक्झिमम होता. तर हॉट बेरिंग्स, इंडस्ट्रियलमध्ये जे बेरिंग्स आहेत ते अतिशय गरम झाले त्यामुळं आग होऊ शकते. मिसअलाइंड ऑर ब्रोकन मशीन पॅन्स, जे मशीनचे पॅन्स आहेत ते अलाइंड एका लाईनमध्ये नाही आहेत किंवा ब्रोकन झालेले आहेत ते आपण चालू केलेले, त्यामुळे फ्रिक्शन होऊन जो आग लागते दॅट इज कम्स अंडर फ्रिक्शन हजार्ड्स. चोकिंग जॅमिंग मटेरियल्स, आता मटेरियल जे काय आहे ते चोकअप झालेलं आहे, जाम झालेलं आहे, तरी पण आपण मशिनरी चालू केलेलं आहे, दॅट इज द फ्रिक्शन हजार्ड्स. पुअर ॲडजस्टमेंट ऑफ मुव्हिंग पॅन्ट्स, जे मुव्हिंग पॅन्ट्स असतात त्याची ॲडजस्टमेंट पुअर असेल तर त्यामुळं आग लागण्याची शक्यता असते. इनॲडिक्वेट लुब्रिकंट्स, आपण लुब्रिकंट्स ॲडिक्वेट वापरलेले नाही, दीज आर द फ्रिक्शन हजार्ड्स. नेक्स्ट कॉज आहे प्रोसेस ऑर ऑपरेशन रिलेटेड हजार्ड्स. तर प्रोसेस किंवा ऑपरेशन रिलेटेड हजार्ड्स काय आहेत? कटिंग अँड वेल्डिंग ऑपरेशन, आपण कटिंग करतो काही मटेरियल किंवा वेल्डिंग करतो त्याच्यामुळं स्पार्किंग होतं, त्या स्पार्किंगमुळं पण आग लागण्याची शक्यता असते. विच यूज ओपन फ्लेम्स अँड प्रोड्युसेस स्पार्क्स, स्पार्क्स होतात. द मोल्टन मेटल, जे आपण मटेरियल मोल्ट करतो, विच कॅन इग्नाइट कंबशिबल, फॉल इन टू क्रॅक्स अँड स्टार्ट फायर दॅट माइट नॉट इरप्ट अंटिल आफ्टर द वर्क इज डन. ज्या अशा इंडस्ट्रीमध्ये आपण काही मटेरियल मोल्ट करतो त्यामुळे कंबशिबल इग्नाईट होत असतं, मोठी फ्लेम आगीची अशी ज्वाला येत असते. आता ही काही क्रॅकमधून खाली पडली तर त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. प्रोसेस दॅट हीट मटेरियल्स टू हाय टेम्परेचर, आपण काही मटेरियलवरती प्रोसेस करतो अतिशय हाय टेम्परेचरमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये काही चूक झाली तर त्यामुळे आग लागू शकते. ड्राईंग ऑपरेशन्स वेअर मटेरियल्स इन ड्रायर्स कॅन ओव्हरहीट, आपण काही मटेरियल ड्राय करायला ठेवतो ड्रायरमध्ये, ते अतिशय ओव्हरहीट झालं, दॅट इज द ऑपरेशन रिलेटेड हजार्ड्स. ग्राइंडिंग ऑपरेशन्स दॅट प्रोड्यूस स्पार्क,
काही मटेरियल आपण ग्राइंड करतो, त्यामुळे पण स्पार्किंग होतं. दॅट इज ऑपरेशन रिलेटेड हजार्ड. प्रोसेसेस इन विच फ्लेमेबल वेपर्स ॲट रिलीज, अशा प्रकारचे काही प्रोसेसेस आपण करत असतो की ज्याच्यामुळं वेपर्स, फ्लेमेबल वेपर्स रिलीज होतात. बरोबर, याच्यामुळे जी आग लागते, दॅट इज द प्रोसेस आर. नेक्स्ट कॉजेस ऑफ फायर, इट इज स्टोरेज हजार्ड्स. द मटेरियल स्टॅक टू हाय ब्लॉकिंग स्प्रिंकलर हेड्स. आपण मटेरियल काय असं स्टॅक केलं की जे स्प्रिंकलर हेड्सपर्यंत गेलेलं आहे. आपण बिल्डिंगमध्ये स्प्रिंकलर्स बसवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण मटेरियल्स ठेवलेलं आहे. मग स्प्रिंकलर्स ऑपरेट नाही झाले, आपल्याला आग लागल्यानंतर विझवण्यासाठी. बरं, फ्लेमेबल आर कंबसिबल मटेरियल्स स्टोअर टू क्लोज टू हीट स्टोर्स. आपण कंबसिबल काही मटेरियल आहे जे लगेच पेट घेणारं मटेरियल आहे, ते अशा हीट स्टोर्सच्या जवळ आपण ठेवलेलं आहे. दॅट इज द स्टोरेज हजार्ड. फ्लेमेबल मटेरियल्स नॉट स्टोअर्ड इन स्पेशल कंटेनर्स. जे आग लागण्यासारखं जे मटेरियल आहे, फ्लेमेबल मटेरियल आहे, ते आपण एका स्पेशल कंटेनरमध्ये ठेवायला पाहिजे, पण ते ठेवलेलं नाही आहे. बरोबर. इनॲडिक्वेट व्हेंटिलेशन इन स्टोरेज एरियाज. जे स्टोरेज एरिया आहे तिथं व्हेंटिलेशन प्रॉपर नाही. दॅट इज द स्टोरेज हजार्ड्स. बरं, मटेरियल स्टोअर्ड इन डॅमेज्ड कंटेनर्स. आपण फ्लेमेबल मटेरियल आहे पण ते डॅमेज्ड कंटेनरमध्ये ठेवलं, दॅट इज द स्टोरेज हजार्ड. मटेरियल स्टोअर्ड इन अनलेबल्ड कंटेनर्स. मटेरियल आपण ठेवलेलं आहे पण त्या कंटेनरवरती लेबल लावलेलं नाही. बरोबर. कंटेनर्स नॉट टाईटली सील. जे कंटेनर फ्लेमेबल मटेरियल आपण कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे पण त्या कंटेनरवरती लेबल लावलेलं नाही किंवा त्याचं जे सील आहे ते प्रॉपर टाईट केलेलं नाही, दॅट इज द स्टोरेज हजार्ड. नेक्स्ट आहे स्मोकिंग हजार्ड्स. इग्नोरिंग नो स्मोकिंग. बऱ्याच ठिकाणी नो स्मोकिंगचा बोर्ड लावलेला असतो पण आपण तिकडं लक्ष देत नाही. स्मोकिंग अराउंड फ्लेमेबल कंबसिबल मटेरियल. आपण ज्या ठिकाणी कंबसिबल मटेरियल आहे, फ्लेमेबल मटेरियल आहे, त्या ठिकाणी आपण स्मोकिंग करतो. पेट्रोल पंपावर आपण स्मोकिंग करतो, तर नो स्मोकिंगचा बोर्ड लावलेला असतो पण आपण तिकडं पाहत नाही, त्याच्यामुळे जी आग होती, दॅट इज स्मोकिंग हजार्ड. थ्रोईंग मॅचेस अँड सिगारेट्स ऑर सिगार्स ऑन टेबल्स. आपण टेबलवर टेबल क्लॉथ आहे त्याच्यावरती आपण सिगार थ्रो केली किंवा मॅचेस, काडीच्या पेटीतील काडी आपण पेटवलेली आहे आणि न पाहता तिथं टाकली, दॅट इज द स्मोकिंग हजार्ड्स. टॉसिंग बट्स ऑन फ्लोर ऑर ग्रास विदाउट प्रॉपरली एक्सटिंग्विशिंग देम इन ॲशट्रे. आपण सिगार ओढलेलं आहे, ती ॲशट्रेमध्ये विझवून न ठेवता आपण अशी टॉस केली फ्लोअरवरती किंवा ग्रास गवतावरती, तर आग होऊ शकते. टॉसिंग लाइटेड बट्स ऑर मॅचेस आउट विंडोज ऑर डोअर्स. आपण सिगार किंवा मॅच काड्यापेटीतील काडी ही पेटवलेली आहे, तशीच आपण खिडकीतून बाहेर फेकली किंवा दरवाज्यातून बाहेर फेकली, त्याच्यामुळे आग लागू शकते. स्मोकिंग इन बेड लिव्हिंग सिगारेट. बेडमध्ये सिगारेट तशीच ठेवलेली आपण पेटती, आग लागू शकते. देन accumulation of sawdust, plastic metal powder that may become explosive. आणि sawdust accumulate एकत्र केलेलं आहे, प्लास्टिक किंवा मेटल पावडर आहे ते एकत्र केलेले आहे आणि तिथंच अशा प्रकारे हे स्मोकिंग इग्नोरिंग केलेलं आहे, त्यामुळं आग लागू शकते. नेक्स्ट पॉईंट आहे, दॅट इज फायर डिटेक्शन अँड व्हेरियस एक्सटिंग्विशिंग सिस्टीम. तर बिल्डिंगमध्ये आग लागण्यास जस्ट सुरुवात झाल्याबरोबर त्याचं डिटेक्शन झालं पाहिजे, दॅट इज द फायर डिटेक्शन अँड व्हेरियस एक्सटिंग्विशिंग सिस्टीम. आग विझवण्यासाठी ज्या काही सिस्टीम्स वापरल्या जातात त्यांचा स्टडी आपण या पॉईंटमध्ये करणार. सो दॅट इज फायर अलार्म सिस्टीम. ऑल बिल्डिंग्स ऑफ 1.5 मीटर अँड अबव हाईट शॅल इक्विप्ड विथ फायर अलार्म सिस्टीम. प्रत्येक बिल्डिंगमध्ये जमिनीपासून फ्लोअरपासून 1.5 मीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडं वरती ही फायर अलार्म सिस्टीम इन्स्टॉल केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, की फायर अलार्म सिस्टीममध्ये ज्या बिल्डिंगच्या ज्या एरियामध्ये आग लागलेली आहे तर ही फायर अलार्म सिस्टीम ऑपरेट केली की बिल्डिंगमधील सर्व फ्लोअर्सच्या लोकांना आपल्या बिल्डिंगमध्ये आग लागलेल्या याचे इंडिकेशन मिळतं आणि ती लवकरात लवकर ती बिल्डिंग खाली केली जाते. नेक्स्ट आहे फायर प्रोटेक्शन अँड फायर सेफ्टी
रिक्वायरमेंट्स. तर फायर प्रोटेक्शन आणि फायर सेफ्टी रिक्वायरमेंट्स काय आहेत ते आपण पाहू. ऑल रेसिडेन्शियल बिल्डिंग्स शॅल बी इक्विप्ड विथ मॅन्युअली ऑपरेटेड इलेक्ट्रिकल फायर अलार्म सिस्टीम. वन ऑर मोर कॉल बॉक्सेस लोकेटेड ॲट ईच फ्लोअर. प्रत्येक फ्लोअरवरती फायर अलार्म सिस्टीम ही बसवलेली असते किंवा बसवणं गरजेचं आहे. प्रत्येक रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये ती मॅन्युअली ऑपरेटेड असेल किंवा ॲटोमॅटिक ऑपरेटेड असेल. म्हणजे फायर अलार्म सिस्टीम ही तर फिगरमध्ये काही सिस्टीम दोन दाखवलेल्या आहेत. द लोकेशन ऑफ ऑल कॉल बॉक्सेस शॅल बी डिसाइडेड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन देअर फ्लोअर विदाउट हॅविंग ट्रॅव्हल ऑफ 22 मीटर. तर कमीत कमी 22 मीटरवरती एक तुमची फायर अलार्म सिस्टीम असायला पाहिजे. द कॉल बॉक्सेस शॅल बी ऑफ द ब्रेक ग्लास टाईप विदाउट एनी मुव्हिंग पार्ट. तर हे फायर अलार्म सिस्टीम कशी असते, ब्रेक ग्लास सिस्टीम. इथं फिगरमध्ये आपण दाखवतो ही ग्लास असते, ती ब्रेक केली की फायर अलार्म सिस्टीम चालू होते. वेअर द कॉल इज ट्रान्समिटेड ॲटोमॅटिकली टू द कंट्रोल रूम विदाउट एनी अदर ॲक्शन ऑन द पार्ट ऑफ पर्सन ऑपरेटिंग द कॉल बॉक्सेस. ही ग्लास आहे ही ब्रेक केली की कंट्रोल रूम त्या बिल्डिंगच्या मध्ये जी फायर कंट्रोल रूम असते तिथं हा मेसेज जातो की आपल्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागलेली आहे. नेक्स्ट ॲक्शन विल बी टेकन फ्रॉम दॅट कंट्रोल रूम. The call boxes shall be arranged to sound one or more sounders so as to ensure that all occupants of the floor shall be warned whenever any call box is activated. हे कॉल बॉक्सेसमध्ये एक किंवा दोन असे स्पीकर्स बसवलेले असतात की जे बिल्डिंगमध्ये ऑक्युपंट्स आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांना हा मेसेज किंवा हा आवाज लवकरात लवकर ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोचेल. The call boxes shall be so installed that they do not obstruct the exit ways. कॉल बॉक्सेस अशा ठिकाणी बसवायचे की एक्झिट वे बाहेर पडण्यासाठी जे मार्ग असतात तिथं डिस्टर्ब किंवा ऑब्स्ट्रक्ट होणार नाही अशा ठिकाणी. ॲट देअर लोकेशन कॅन इझिली बी नोटिस्ड फ्रॉम आयदर डिरेक्शन. कोणत्याही दिशेतून हा कॉल बॉक्स दिसला पाहिजे अशा ठिकाणी हा कॉल बॉक्स इन्स्टॉल केलेला असतो. The base of the call box shall be at height 1.5 meter from the floor level. जमिनीपासून साधारण 1.5 मीटरवरती हा हाईटवरती हा बसवलेला असतो. The automatic detection system shall be installed in accordance with relevant standard specification. तो ऑटोमॅटिक डिटेक्शन सिस्टीम सुद्धा स्टँडर्ड स्पेसिफिकेशन प्रमाणे बिल्डिंगमध्ये बसव. नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज कंट्रोल रूम. There shall be control room on entrance floor of the building with communication system to all floors and facilities for receiving the message from different floors. मोठमोठ्या हाय राईज बिल्डिंगमध्ये ही कंट्रोल रूम प्रोव्हाइड केलेली असते. तर हा एंट्रन्स फ्लोअरवरतीच कंट्रोल रूम असते आणि याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम टू ऑल फ्लोअर्स प्रोव्हाइड केलेली. सो प्रत्येक फ्लोअरला ह्या कंट्रोल रूममधून कम्युनिकेशन होईल अशा प्रकारची कम्युनिकेशन फॅसिलिटीज हा प्रोव्हाइड केलेला असतात. द डिटेल्स ऑफ ऑल फ्लोअर प्लॅन्स अलॉंग विथ डिटेल ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट अँड इन्स्टॉलेशन शॅल बी मेंटेन इन द कंट्रोल रूम. तर ह्या कंट्रोल रूममध्ये प्रत्येक फ्लोअरचा प्लॅन असतो. त्या प्लॅनमध्येच कोणत्या फ्लोअरवरती आपण फायर फायटिंग इक्विपमेंट कुठं इन्स्टॉल केलेले आहेत, बरोबर, की ते इन्स्टॉल फायर फायटिंग इक्विपमेंट मस्ट बी मेंटेन्ड in good condition. That is the responsibility of this firefighting system. The control room shall be also have facility to detect the fire on any floor through indicator boards connecting fire detection and alarm system of the all floors. आता ह्या कंट्रोल रूममध्ये कोणत्या फ्लोअरवरती आग लागलेली आहे याचं इंडिकेटर हे लगेच समजतं. तिथे इंडिकेटर बोर्ड असतो, बरोबर. कोणत्या फ्लोअरवरून हा अलार्म वाजतो आहे याचं इंडिकेशन लगेच त्या बोर्डवरती दाखवतो आणि त्याप्रमाणे नेक्स्ट ॲक्शन घेतली जाते. द स्टाफ इन्चार्ज ऑफ द कंट्रोल रूम शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ व्हेरियस सर्व्हिसेस अँड फायर फायटिंग इक्विपमेंट अँड इन्स्टॉलेशन. तर ह्या कंट्रोल रूमचे जे
स्टाफ असतात, स्टाफ इंचार्ज हे त्या रिस्पॉन्सिबल असतात. हे प्रत्येक हे इक्विपमेंट्स जे आहेत, फायर फायटिंग इक्विपमेंट, अलाराम्स ह्याचं मेंटेनन्स करणं, बरोबर, ही त्यांची जबाबदारी असते. द कंट्रोल रूम शॅल बी मॅन राऊंड द क्लॉक बाय ट्रेंड फायर फायटिंग स्टाफ. त्या कंट्रोल रूममध्ये ट्रेंड फायर फायटिंग स्टाफ अपॉइंट केलेला असतो की जे हे सर्व फायर फायटिंग इक्विपमेंट मेंटेन करतील, त्याची वर्किंग मेंटेन करतील. आणखी आग लागली तर तिथं फायर फायटिंग सिस्टीम सगळ्या ऑपरेट कर. नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅटिक वॉटर स्टोरेज टँक. Satisfactory supply of water exclusively for the purpose of firefighting shall always be available in the form of underground static storage tank with capacity. तर आग लागल्याच्या नंतर आग विझवण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे आणि हे पाणी कंटिन्युअस उपलब्ध होण्यासाठी अंडरग्राउंड स्टॅटिक वॉटर स्टोरेज टँक प्रोव्हाइड करणे गरजेचं आहे. द स्टॅटिक स्टोरेज वॉटर सप्लाय रिक्वायर्ड फॉर अबव मेन्शन्ड पर्पज should entirely be accessible to the fire renders of the local fire service. तर ही फायर स्टोरेज स्टॅटिक वॉटर स्टोरेज टँक जी आपण प्रोव्हाइड करणार ही अशा लोकॅलिटीला प्रोव्हाइड करायची की जी फायर फायटिंगचे जे लोक आहेत त्यांना कधीही ती ॲसेसेबल तिथं जाता येईल, तिथं आपली गाडी लावता येईल आणि तिथून पाणी घेऊन आपल्या बिल्डिंगवरती स्प्रे करता येईल, अशा प्रकारची पोझिशन किंवा जागा ही निवडली पाहिजे. The provision of suitable number of manholes shall be made available for inspection, repair and insertion of suction hose, etc. तर ह्या जी वॉटर स्टोरेज टँक आपण प्रोव्हाइड करतो त्याला मॅनहोल्स, प्रॉपर नंबर्सचे मॅनहोल्स ठेवले पाहिजेत की ज्याच्या आधारे आपल्याला त्या स्टोरेज टँकचं रिपेअर करता येईल, मेंटेनन्स करता येईल. त्याचप्रमाणे जी फायर फायटिंग गाडीची जी सक्शन होस पाईप असते ती पण आपल्याला सोडता येईल. द कवरिंग स्लॅब शॅल बी एबल टू विथस्टँड व्हेहिक्युलर लोड 45 टन्स इन केस ऑफ हाय राईज अँड 22 टन्स इन केस ऑफ लो राईज बिल्डिंग. हा ज्या स्टोरेज टँकवरती जो आपण स्लॅब टाकणार आहे तो स्लॅब कसा असला पाहिजे, जर हाय राईज बिल्डिंग असेल तर 45 टन्स गाडीचा लोड घेईल अशा प्रकारचा स्लॅब आपण डिझाईन केला पाहिजे. त्याचप्रमाणे लो राईज बिल्डिंग असेल तर 22 टन्स लोड घेईल इतक्या कॅपॅसिटीचा स्लॅब त्या स्टोरेज टँकवरती आपण कास्ट केला पाहिजे. द स्टॅटिक वॉटर स्टोरेज टँक शॅल बी प्रोव्हाइडेड विथ अ फायर ब्रिगेड कलेक्टिंग ब्रँचिंग विथ 4 नंबर्स 63 mm diameter instantaneous male inlet arrangement in a wall box with a suitable fixed pipe not less than 15 cm diameter to discharge water into the tank. तर ह्या पाणी डिस्चार्ज त्या टाकीमध्ये करण्यासाठी जी फायर फायटिंगसाठी लागणाऱ्या जे रिक्वायरमेंट्स आहेत, 4 नंबरचा 63 mm डायमीटरचा त्याचा आउटलेट पाहिजे, 15 सेंटीमीटर डायमीटरचा हा डिस्चार्जिंग पाईप पाहिजे, की हे जे स्टँडर्ड डायमेन्शन ठरलेले आहेत हे की फायर फायटिंग गाडीचे जे इनलेट आउटलेट सक्शन आणि आउटलेट्स असतील त्याला ते मॅच झालं पाहिजे, मेल फिमेल कनेक्शन. द अरेंजमेंट इज नॉट रिक्वायर्ड वेअर डाऊन कमर्स इज प्रोव्हाइडेड. तर ज्या ठिकाणी ही डाऊन कमर पाईप असतात त्या ठिकाणी अशा प्रकारची अरेंजमेंट नाही ठेवली तरी चालेल. नेक्स्ट आहे ॲटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम. ॲटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम शॅल बी इन्स्टॉल इन द फॉलोइंग बिल्डिंग्स. तर बिल्डिंगमध्ये ॲटोमॅटिक स्प्रिंकलर कोणकोणत्या बिल्डिंगमध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. ऑल बिल्डिंग्स ऑफ 24 मीटर अँड अबव इन हाईट. ज्या बिल्डिंगची हाईट 24 मीटरपेक्षा जास्त आहे तिथं ॲटोमॅटिक स्प्रिंकलर बसवणं कंपल्सरी आहे, एक्सेप्ट ग्रुप हाऊसिंग. ग्रुप हाऊसिंग असेल तर नाही. 45 meter and above in case of apartment, group housing, society building. Hotels below 15 meter in height and above 1000 square meter built up area at each floor and or if basement is existing. हॉटेलमध्ये जर बेसमेंट असेल स्प्रिंकलरची ऑटोमॅटिक स्प्रिंकलर बसवावी लागते. ऑल हॉटेल्स, मर्कंटाइल्स अँड इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स ऑफ 15 meter
अँड अबाव, ज्यांची हाईट 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा प्रकारचे हॉटेल्स, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स तर ॲटोमॅटिक स्प्रिंकलर कंपल्सरी आहे. अंडरग्राऊंड शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल तर ॲटोमॅटिक स्प्रिंकलर बसवणं गरजेचं आहे. अंडरग्राऊंड कार स्कूटर पार्किंग, इन्क्लोज कार पार्किंग, या ठिकाणी अंडरग्राऊंड कार पार्किंग आहे, तिथं आपल्याला ॲटोमॅटिक स्प्रिंकलर्स बसवावे लागतील. बेसमेंट एरिया 200 स्क्वेअर मीटर अँड अबाव, ज्या ठिकाणी 200 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त बेसमेंट एरिया असेल अशा बिल्डिंगमध्ये ॲटोमॅटिक स्प्रिंकलर्स बसवणं कंपल्सरी आहे. आपण डीमार्टमध्ये जातो, डीमार्टच्या बेसमेंटला पार्किंग आहे, तिथे ॲटोमॅटिक स्प्रिंकलर्स आहेत. येऊन डीमार्टमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक स्प्रिंकलर्स बसव. The next point, that is working principle of various fire protection system. जे फायर प्रोटेक्शन सिस्टीम्स आहेत त्यांची वर्किंग प्रोसिजर आपण शॉर्टमध्ये बघणार. द फायर प्रोटेक्शन सिस्टीम, द सिस्टीम which protects a large area from fire by using components such as pipes, pump sets, control panel, sprinklers or nozzle etc. is known as protection system. तर जी सिस्टीम, अशी सिस्टीम which protect large area from fire, आगीपासून जास्त लार्ज एरिया हा प्रोटेक्ट करणारी सिस्टीम, बरोबर. तर त्या सिस्टीममध्ये आपण पंप्स वापरणार, पाईप्स वापरणार, कंट्रोल पॅनल, स्प्रिंकलर्स, नॉझल्स. दॅट सिस्टीम इज नोन ॲज फायर प्रोटेक्शन सिस्टीम. तर त्या सिस्टीमला आपण फायर प्रोटेक्शन सिस्टीम म्हणू. त्याच्यामध्ये आहे ॲटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम, त्यापैकीच एक ॲटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम. द मोस्ट रिलायबल ॲटोमॅटिक मीन्स ऑफ फायर फायटिंग. तर ही मोस्ट रिलायबल, खात्रीशीर आहे ॲटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम. याच्यामध्ये काय असतं, स्प्रिंकलर्स बसवलं असतं. त्या स्प्रिंकलर्सना जरा जरी धूर किंवा आगीची ज्वाला लागली की ॲटोमॅटिक ते स्प्रिंकलर ओपन होतात, आणखीन पाणी त्यातून स्प्रे व्हायला चालू होतं. इट इन्व्हॉल्व्स ॲटोमॅटिक स्प्रिंकलर्स अटॅच टू अ पायपिंग सिस्टीम. तर ह्या पायपिंग सिस्टीमला असे ॲटोमॅटिक स्प्रिंकलर्स बसवलेले असतात. कंटेनिंग वॉटर अंडर प्रेशर, की ज्याच्यामध्ये ज्या पाईपमध्ये पाणी हे अतिशय प्रेशरनं असतं. अँड कनेक्टेड टू अ वॉटर सप्लाय सो दॅट वॉटर इज डिस्चार्ज इमिडिएटली. स्प्रिंकलर ओपनड फायर, त्या आगीवरती ऑटोमॅटिक स्प्रिंकलर हा चालू होईल. त्याच्यामध्ये पाईप जोडलेले असतात, त्या प्रेशरनं पाणी त्यामध्ये येत असतं. अशा प्रकारची जर इथे फिगरमध्ये तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची आग लागली तर आगीच्या ज्वाला या स्प्रिंकलरकडे जातील. स्प्रिंकलर ऑटोमॅटिक ओपन होईल आणि त्यातून पाणी ऑटोमॅटिक ह्या आगीवरती पडायला चालू होईल. दॅट इज द ऑटोमॅटिक. द नेक्स्ट सिस्टीम आहे कार्बन डायऑक्साईड सिस्टीम. इट एक्सटिंग्विशेस फायर बाय डायल्युटिंग फ्लेमेबल मिक्सचर ऑफ एअर अँड फ्लेमेबल गॅस ऑर वेपर टू प्रपोर्शनेट बिलो देअर फ्लेमेबल लिमिट्स. त्या कार्बन डायऑक्साईड सिस्टीम म्हणजे काय असतं, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड भरलेला असतो. या ठिकाणी आग लागलेली असते किंवा लागते त्याच्यावरती हा कार्बन डायऑक्साईड स्प्रेड केला जातो. कार्बन डायऑक्साईड स्प्रेड केल्यामुळे ऑक्सिजनची प्रेझन्सी ही कमी होते आणि आग विझण्यासाठी मदत होते. तर दिस इज द कार्बन डायऑक्साईड सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम आहे ड्राय केमिकल सिस्टीम. ही सिस्टीम इन्क्लूड्स सप्लाय ऑफ ड्राय केमिकल अँड एक्सलंट गॅस सच ॲज कॉम्प्रेस्ड नायट्रोजन डिटेक्शन डिव्हायसेस, releases mechanism, fixed piping and nozzles for discharging the dry chemical into hazard area. तर ज्या ठिकाणी आग लागली त्याच्यावरती हा ड्राय केमिकल पावडर असते, ही स्प्रे करण्याचं काम केलं जातं. त्यासाठी जी डिस्चार्जिंग सिस्टीम बसवलेली असते. आता याच्यामध्ये आपण पाण्यानं आग विझवत नाही, ड्राय केमिकल पावडर असते त्याच्या सहाय्यानं आपण आग विझवतो. नेक्स्ट सिस्टीम आहे फोम सिस्टीम. इन दिस सिस्टीम द मेकॅनिकल फोम इज फॉर्म. या सिस्टीममध्ये काय असतं, मेकॅनिकल फोम हा पास केला जातो ज्या हजार्ड एरियावरती. पासिंग फोम प्रोड्युसिंग लिक्विड अँड वॉटर थ्रू ॲडिक्वेट डिव्हाइस. वेगवेगळी डिव्हाइस असतात किंवा अशी पायपिंग सिस्टीम असते की ज्याच्याद्वारे आपण ह्या फोम स्प्रे केला जातो आगीवरती. द फोम इज ॲज ॲग्रिगेट ऑफ एअर फिल्ड बबल्स. फोम म्हणजेच काय असतं, एअर फिल्ड बबल्स असतात. इट इज लायटर दॅन फ्लेमेबल लिक्विड्स अँड ऑइल्स. हा लायटर असतो ऑइल्स किंवा फ्लेमेबल लिक्विडपेक्षा.
The principal components of this system includes proportioning apparatus, concentrated storage tank, तर हा याच्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड स्टोरेज टँक गरज असते, वॉटर सप्लाय अँड फोम मेकर, फोम तयार करणारा एक फोम मेकर असतो, और स्प्रे फोम हेड्स, आणि हा फोम स्प्रे करण्यासाठी त्याचे हेड डिटेक्टिंग डिव्हाइस, ॲटोमॅटिक अँड मॅन्युअल एक्युएशन डिव्हाइसेस अँड अलार्म सिस्टीम. तर हे ॲटोमॅटिक पण ऑपरेट होते ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी. थोडक्यात काय तर हा फोम आपण स्प्रे करणार जिथं आग लागलेली आहे तिथं, त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, जे पाईप असेल त्याचे हेड्स असतील किंवा फोम मेकर असतो, हे सगळं इन्स्टॉल केलेलं असतं. नेक्स्ट सिस्टीम आहे हॅलोन सिस्टीम. This indicates a specific family of chemicals which are produced by replacing one or more hydrogen atoms with halogen atoms. This is contained a cylinders under pressure in liquid state and it is released through nozzles on piping distributing arrangement. तर याच्यामध्ये काही केमिकल्स केलेले असतात आग विझवण्यासाठी. याच्यासाठी सिलेंडर्स असतात किंवा त्याच्यामध्ये हे अतिशय प्रेशरमध्ये स्टोअर केलेले असतात. अँड ॲक्युटर इज प्रोव्हाइडेड अ सिलेंडर कंट्रोल वॉल्व अँड इट इज ऑपरेटेड आयदर बाय इलेक्ट्रिक ऑर न्यूमॅटिक सिग्नल वेन द फायर्स ऑकर्स. ज्यावेळी आग लागते त्यावेळी न्यूमॅटिक किंवा इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे ही ॲटोमॅटिक ऑपरेट होते. यामध्ये केमिकल्स कॉम्प्रेस करून भरलेले असते जे आग विझवू शकते. नेक्स्ट आहे हायड्रंट सिस्टीम. In this system, the hydrants are located at suitable points and they can be operated at suitable points. तर हायड्रंट सिस्टीममध्ये काय असतं, बिल्डिंगच्या सभोवती किंवा बिल्डिंगमध्ये हायड्रंट्स इन्स्टॉल केलेले असतात, बरोबर. दे कॅन बी ऑपरेटेड मॅन्युअली ऑर ॲटोमॅटिकली. तर हे हायड्रंट्स मॅन्युअली ऑपरेट होतात किंवा ॲटोमॅटिक ऑपरेट केले जातात. वॉटर स्प्रे सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम आहे वॉटर स्प्रे सिस्टीम. The water spray system used for fire extinguisher depends upon the type of spray and can be sprayed in two categories. याच्यामध्ये पाणी आपण स्प्रे करणार, त्याच्या सहाय्याने आपण आग विझवणार. हे दोन प्रकारे केलं जातं. मल्टी फायर सिस्टीम, याच्यामध्ये वॉटरली स्प्रेड इन हाय व्हेलॉसिटी, याच्यामध्ये वॉटर अतिशय हाय व्हेलॉसिटीने स्प्रे केलं जातं. दुसरं आहे प्रोटेक्टिंग सिस्टीम, दॅट इज फाईन वॉटर स्प्रे ऑफ लो डिस्चार्ज व्हेलॉसिटी, कमी व्हेलॉसिटीनं हा डिस्चार्ज केला जातो. अशा प्रकारच्या या दोन्ही सिस्टीममध्ये आपण वॉटर स्प्रे करून आग विझवली जाते. दीज आर द डिफरंट. हियर यू कॅन सी डिफरंट टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर. फर्स्ट दॅट इज वॉटर यूज फॉर वूड, पेपर, टेक्स्टाईल इट्सेट्रा. जी आग लागलेली असते, आग ती लाकडाची असेल, कागद पेटला असेल, टेक्स्टाईल असेल, त्यासाठी हे वापरले जातं. हा एक्सटिंग्विशर वॉटर, ज्याच्यामध्ये पाणी असतं. हे कुठं वापरायचं नाही, फ्लेमेबल लिक्विड, जिथं लिक्विडची आग लागलेली असेल, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समुळं आग लागली असेल तिथं हे वापरायचं नाही. तर ड्राय पावडर फॉर्ममध्ये फॉर यूज वूड, पेपर, टेक्स्टाईल इट्सेट्रा, त्यासाठी फ्लेमेबल लिक्विड्स, गॅसेस फायर्स आणि लाईव्ह इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तिथं आपण हे ड्राय पावडर वापरू शकतो. तर फोम, तर यूज ऑन वूड, पेपर, टेक्स्टाईल आणि फ्लेमेबल लिक्विड्स या ठिकाणी वापरू शकतो. हा फोमचा आहे. डू नॉट यूज, कुठं लाईव्ह इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आहेत तिथं आग लागली असेल तर हा फोमचा एक्सटिंग्विशर वापरला जात नाही. तर CO2 कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये असतो एक्सटिंग्विशर. यूज फॉर फ्लेमेबल लिक्विड्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटसाठी हा कार्बन डायऑक्साईडचा वापरायचं. डू नॉट यूज वूड, पेपर, टेक्स्टाईलची आग लागली असेल, फ्लेमेबल मटेरियलची आग लागली असेल तिथं हा CO2 वापरायचा नाही. हा एक्सटिंग्विशर आहे वेट केमिकल्स फॉर यूज फॉर कुकिंग ऑइल फायर्स, वूड, पेपर, टेक्स्टाईल इट्सेट्रा. डिस्चार्ज एंटायर कंटेंट्स ऑन टू फायर फ्रॉम ॲटलिस्ट 1 मीटर डिस्टन्स. 1 मीटर डिस्टन्सवरूनच हा डिस्चार्ज करायचा. तर हे 5 प्रकारचे एक्सटिंग्विशर्स आहेत की जे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वापरले जातात. आग ही वेगवेगळ्या टाईपची असते की जी कागद, टेक्स्टाईल, वूड, लाकूड पेटून आग लागते ती वेगळी असते. बरोबर. हे केमिकल्समुळे जी आग लागते, केमिकलचा स्फोट होऊन आग लागते ती वेगळी असते. बरोबर. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समुळे आग लागते ती वेगळी असते.
आणि हे विझवण्यासाठी जे आपण एक्सटिंग्विशर्स वापरणार ती वेगवेगळ्या टाईपची असतात, ती त्या पर्टिक्युलर फायरसाठी पर्टिक्युलर एक्सटिंग्विशर वापरणं गरजेचं असतं. हा फायर एक्सटिंग्विशर आहे. तर हा फायर एक्सटिंग्विशर बिल्डिंगच्या अराउंड बिल्डिंगमध्ये असे बसवलेले असतात. त्याच्या इथं जो आहे तर हे फायर फायटरची ज्या गाडीचं जी होस पाईप आहे ती इथं फिट होईल अशा प्रकारच्या स्टँडर्ड डायमेन्शन्सही बसवलेलं असतं. त्याच्यामध्ये कंटिन्युअस पाणी असेल किंवा ड्राय कंडिशनमध्ये पण असतात. त्या टाईप्स आहेत त्या आपण पुढं. वी विल स्टॉप हिअर. थँक यू.